अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची इंदिरानगरमध्ये जाहीर सभा। अनेक वर्षात काही करता आले नसल्याने बापाला आणि लेकाला घरात जाऊन मते मागण्याची वेळ। आवटी यांच्यावरती महेश कुमार कांबळे यांची घणाघाती टीका। प्रभाग क्रमांक 4 चे अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची इंदिरानगर या ठिकाणी सभा संपन्न झाली। या सभेत बोलत असताना डॉक्टर महेश कुमार कांबळे म्हणाले की गेली अनेक वर्ष झाली येथील नगरसेवक असून देखील नसल्यासारखे आहेत। पाण्याची समस्या तशीच असून माझ्या माता भगिनींना खालून 4थ्या मजल्यावर पाणी घेऊन जाण्याची वेळ या नगरसेवकांमुळेच आली। पण मी जर निवडून आलो तर 4थ्या मजल्यावरती पाणी नेल्याशिवाय राहणार नाही। माझ्या माता बहिणींचा त्रास मी कमी करणार। 15 वर्षात जर ही कामे केली असती तर बापाला आणि लेकाला घराघरात जाऊन मते मागण्याची वेळ आली नसती, अशी घणाघाती टीका देखील आवटी यांच्यावर डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। तर इंदिरानगरमधील जे काही प्रश्न असतील ते मी नगरसेवक झाल्यानंतर नक्कीच मार्गी लावणार असे नागरिकांना त्यांनी आश्वासित केले। नागरिकांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती, त्यामुळे महेश कुमार कांबळे यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे। प्रभाग 4 च्या निवडणुकीच्या निमित्तानं आज मी ज्या ठिकाणाला माझं कुटुंब समजतो असं जे माझं इंदिरानगर कॉलनीमध्ये प्रचाराची सभा झाली आणि या सभेमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी, माझे बांधव सर्वजण उपस्थित राहिले, त्यांना मी या प्रभागाची आणि आपल्या इथं आवश्यक असणाऱ्या सुखसुविधा ज्या आपण यांना निर्माण करून देणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आपल्या इंदिरानगरमध्ये ज्या 806 खोल्या आहेत त्या खोल्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण सुधारणा करून देणार आहे, इथं ज्या सुखसुविधा उपलब्ध करणार आहे। महत्त्वाचा म्हणजे इथला पाण्याचा प्रश्न, आमच्या माता भगिनींना 4थ्या मजल्यावर पाणी खांद्यावरून घेऊन जावं लागतं, ही दुर्दैवाची बाब आहे। 15 वर्ष या नरक यातना आमच्या माता भगिनींनी सोसलेल्या आहेत। पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं जर मला नगरसेवक होण्याची संधी मिळाली तर फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये हे पाणी जे 4थ्या मजल्यावर जात नाही ते 4थ्या मजल्यावर जायला सुरू होईल, एवढं मी आज खात्रीला सांगतो। तसेच इथले जे अनेक या प्रभाग 4 मधले विस्तारित भागातले असेल किंवा शहरी भागातील लाईट, पाणी, रस्ता, ड्रेनेज या मूलभूत ज्या गरजा आहेत ते मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेले नाहीत। जो नगरसेवक या प्रभागामध्ये निवडून आलेला आहे 10-15 वर्षामध्ये, त्या निरंजन आवटीने कुठल्याही पद्धतीचं विकास काम केलं नाही, फुगवटा निर्माण केलेला आहे, लोकांना फक्त दिशाभूल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आज इतकी वाईट वेळ त्यांना आलेली आहे की डॉक्टर महेश कुमार कांबळे या प्रभागातून, त्यांच्या गटातून, प्रभाग ड मधून निवडणूक लढवतोय आणि सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी जी खंबीरपणे उभी राहत आहे त्याला घाबरून बाप आणि मुलगा स्वतः घर पिंजून काढायला लागलेत, आमचं चुकलं हातापाया पडत आहेत। हाच माझा विजय आहे की इथल्या सर्वसामान्य मतदार राजाची किंमत आज करायला यांना भाग पाडलेला आहे। आणि येणाऱ्या निश्चित या निवडणुकीमध्ये जी काही दादागिरीची भाषा निरंजन आवटींच्या तोंडातून सुरू झालेली आहे, या प्रभागातील जनता खपवून घेणार नाही। या प्रभागाला विकास पाहिजे, या प्रभागामधल्या अडीअडचणी सोडवणारा माणूस पाहिजे, नागरिकांना आपलं कुटुंब समजून वागवणारा माणूस पाहिजे। फक्त मतासाठी इथल्या प्रभागामध्ये यायचं, दिशाभूल करायची आणि मतं घेऊन झाल्यानंतर इकडे पाठ फिरवायची, अशा पद्धतीचा नगरसेवक या प्रभागातील आमच्या 4च्या जनतेला आता नको आहे। म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात जनता उभी राहिलेली आहे, प्रतिसाद देत आहे। निश्चितपणानं 15 तारखेला मोठ्या मताधिक्यानं आपण विजयी होणार आहे। आपल्याला मोठ्या प्रमाणात इथल्या जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे, जो की गुप्त पद्धतीनं जनतेनं ठरवलेला आहे की बोलून दाखवायचं नाही, पण 15 तारखेच्या मतदानामधनं परिवर्तन घडवून दाखवायचं। अशा पद्धतीच्या अपेक्षेनं आपण आज या जनतेच्या, मतदार राजाच्या, माझ्या भगिनींच्या जीवावर मी निवडणूक लढवतोय। मी अपक्ष आहे, माझा कुठलाच पक्ष नाही, माझा कोणच नेता नाही, जनता हीच माझी नेता आहे, जनता हाच माझा पक्ष आहे। त्यामुळं इथल्या जनतेच्या जीवावर मी जी निवडणूक लढवतोय ताकदीनं आपण निश्चित 15 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण 100% या दोन्ही उमेदवारांना त्यांची हार करून 16 तारखेला निश्चितपणानं या इंदिरानगरमधूनच विजयी पताका फडकवल्याशिवाय मी राहणार नाही, असं मी स्पष्टपणानं सांगतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय।